फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मोना आज का स्पेशलमध्ये तुमचं स्वागत आहे. संध्याकाळचे वाजलेत 5. आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करते. तर त्याआधी म्हटले तर चहा पिऊन घ्यावा. चहा माझा फेवरेट आहे. मी कधीही कोणत्याही वेळेला चहा पिऊ शकते. तर म्हटलं आधी चहा करावा आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करावी. बरेच दिवस झाले ब्लॉग टाकला नव्हता. रोज आज टाकेल उद्या टाकेल असं विचार करत होती, परंतु फायनल आता ठरवलं की आता चालू करायचं काम. पुन्हा एकदा काम चालू करून टाकायचं आहे की मुलांची परीक्षा, घरातले कामं, आजारपण यामुळे काही कंटिन्यू मी काम करू शकले नव्हती. पण ठरवलं की याच्यापुढे काहीही झालं तरी, किती छोटा असो मोठा असो जसा असो, लोकांना आवडो न आवडो, आपण आपलं काम करायचं. आणि मी पुन्हा ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे. तुमचा पहिल्यासारखाच प्रतिसाद भेटेल असं वाटते. जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, आवडलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे आपण असेच छान छान व्हिडिओमध्ये पुढे भेटत जाऊ. तर आधी चहा पिऊन घेते. आज खूप एक खास बेत नाही आहे. आज सिम्पलचं मी बिर्याणी बनवते. बिर्याणी म्हणजे एक म्हणतात आमच्याकडे चिकन भात म्हणतात किंवा ताहरी म्हणतात. असं सिम्पलचं खिचडीसारखा जो चिकन भात आहे तो बनवणार आहे. त्यासाठी मी एक बिर्याणी मसाला घेतलेला आहे. याच्याने खूप छान असं ही जी सेमी बिर्याणी ही बनते. त्यासाठी लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, दही हे सर्व सामान आपण घेऊ. आधी मी चिकन धुवून घेतलेलं आहे. मी वाफ लावून घेतली आहे. आपलं जे चिकन भात आहे, ताहरी आहे, ती रेडी झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे. काही तामझाम नाही याच्यामध्ये. जसं आपण खिचडी करतो तसंच आपण करून घेतो आहे. आता फायनल मी जेवायला बसलेली आहे. जेवण झालं आहे. आता सध्या नाईटचं क्लिनिंग करून घेते मी. म्हणजे सकाळी उठलं अगदी आपलं मन प्रसन्न वाटतं. किचन स्वच्छ असेल तर काम करायची पण इच्छा होते. तर मी रात्रीच सर्व भांडे घासून घेते. कधी मूड असेल तर मी करते. तर स्वच्छ एकदा भांडे घासून घेते पूर्ण. सर्व पसारा जागच्या जागी लावल्यानंतर ओटा छान असा क्लीन करून घेते. म्हणजे आपल्या किचनमध्ये धुरळ बिरळ काही होणार नाही. कारण की मध्ये खूप धुरळांचा त्रास सुरू झाला होता. मी असे एक स्प्रे बनवून ठेवलेला आहे, ज्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. तर तो स्प्रे बनवलेला आहे, तो एकदा मी फवारून मग ओटा पूर्ण स्वच्छ करून घेते. स्वच्छ आपला ओटा होतो. काही कीटक पण ओट्यावर फिरत नाहीत. जे बारीक बारीक मुंग्या होतात, झुरळ होतं, तसं होत नाही. किचन खूप छोटं असल्यामुळे जागच्या जागी सर्व वस्तू ठेवाव्या लागतात. आता खूप पसारा पटकन दिसतो आणि अडचण होते पूर्ण घरामध्ये.
तर या पद्धतीने स्वच्छ करून घेतलेलं आहे मी ओटा. आता थोडंसं किचन पण झाडून घेते पूर्ण, म्हणजे सर्व रात्रीचे कामं एकदम कंप्लीट होऊन जातील. याचे सर्व कामं झाल्यानंतर एकदम चेहरा एकदम चांगलं धुवून घेते. फेस वॉशने एकदम फ्रेश होऊन जाते. आणि आपलं जे नाईट टाईमचं जे रुटीन आहे एकदम छोटंसं ते कंप्लीट करून घेते, म्हणजे चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही, चेहरा आपला फ्रेश राहतो. कारण की जरा पण आपण जर या वयामध्ये जरा पण आपण जर टंगळमंगळ केली किंवा जर नीट काळजी घेतली नाही तर लगेच आपला चेहरा निस्तेज दिसतो, चेहऱ्यावर ग्लो दिसत नाही. तर यासाठी एखादं कोणतं पण नाईट क्रीम असेल, ॲलोवेरा जेल असेल, एखादं ऑइल असेल बदामचं किंवा खोबऱ्याचं किंवा ऑलिव्ह ऑइल असेल, कोणतंही जे असेल तुमच्याकडे अवेलेबल असेल ते लावून तुम्ही झोपू शकता, म्हणजे आपली स्किन छान अशी ग्लो करते. माझ्याकडे हे रेटिनॉलचं क्रीम आहे, रेटिनॉल एजचं क्रीम आहे, ते मी लावते नाईटला. आणि म्हणजे ते लावल्यानंतर दुसरं काहीही लावायची चेहऱ्याला गरज पडत नाही. अल्टरनेटमध्ये आपण विटॅमिन सी पण लावू शकतो, परंतु जर हे काहीही आपल्याकडे नसेल तर आपण सिम्पलचं एखादं ऑइल आहे कोकोनटचं किंवा बदामचं किंवा ऑलिव्ह ऑइल, हे खूप छान असतं चेहऱ्यासाठी, तर ते तुम्ही लावू शकता. आणि एकदम छान अशी मी केस विंचरून घेते, म्हणजे झोपताना एकदम छान असं डोकं शांत राहतं. एक दिवसभरामध्ये एकदम आरामात असे काही केस विंचरायला मिळत नाही, तर मी रात्रीच एकदा केस छान प्रकारे विंचरून घेते उलटे, म्हणजे पूर्ण केसाचा जो गुंता आहे तो पूर्ण काढून घेते. आणि आपले जे नाईट टाईमचं जे रुटीन आहे ते कंप्लीट करते आणि छानपैकी मग आराम होतो, रिलॅक्स होतं, काही दुसरे काही कामं राहत नाहीत. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलवर लाईक करा, सबस्क्राईब करा. यापुढे आपले जे व्हिडिओज आहेत ते रेग्युलर येतील. तर भेटू असे छान छान व्हिडिओमध्ये. तर सर्वांना माझ्याकडून बाय अँड थँक्यू. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.